हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदीजी, तुम्ही घेतलेली सगळी गाढवा आहेत। उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर खोचक टीका। टरबुजासाठी घोडा नाही हातगाडी लागते। उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका। पराभव दिसत असल्यामुळेच ठाकरेंना नैराश्यातूनच ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर। ठाकरेंच्या टरबूज या वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांनाच लाथा मारताय। बोट सोडलं असतं तर चालताही आलं नसतं। उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा। आताही पुढे जाऊ शकणार नसल्याची टीका। तामिळनाडूमध्ये एका टप्प्यामध्ये निवडणूक होते, मग महाराष्ट्रात 5 टप्पे कशासाठी? मोदींना सभा घेण्यासाठी वेळ मिळावा यासाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये निवडणुका। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। उत्तर मुंबई लोकसभेसाठी काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर। भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधामध्ये भूषण पाटील यांचा सामना रंगणार। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना तिकीट। रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होणार। दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनात होतं, मात्र मुंबईमध्ये 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार उद्या जाहीर होण्याची शक्यता। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 2 मे तर ठाणे लोकसभेसाठी 3 मे रोजी अर्ज दाखल करणार। शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांची माहिती। नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार उद्या जाहीर होईल। गिरीश महाजन यांची माहिती। तर भाजपने नाशिक लोकसभेवरील दावा सोडला। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। भाजप नेते गिरीश महाजनांनी घेतली मंत्री छगन भुजबळांची भेट। बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरे यांनीच दिला। उद्धव ठाकरे 2दा मातोश्री सोडून गेले होते। नारायण राणेंचा गौप्यस्फोट। शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ। शरद पवारांचं नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर। भटकती आत्मा कोण, कोणत्या उद्देशानं टीका केली? पुढच्या सभेमध्ये मोदींना विचारणार। मोदींच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। 4 जून नंतर भाजपसाठी महाराष्ट्र स्मशानभूमीसारखा होणार, त्यामुळे मोदींचाच अतृप्त आत्मा राज्यामध्ये भटकतोय। संजय राऊतांचं मोदींना उत्तर। 15 वर्षांपूर्वी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे। माढ्याच्या पाणी प्रश्नावरून मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीमधून मुक्त करायचं आहे। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील मुलांच्या भविष्यासाठी एकत्र। देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध। आमच्या विरोधामध्ये प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी येऊ नये, एकीकरण समितीची भूमिका। भांडूपमधल्या महानगरपालिका रुग्णालयामध्ये टॉर्च लावून गर्भवती महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार। बालकासह आईचा देखील मृत्यू। T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा। ऋषभ पंतचं टीम इंडियात कमबॅक, तर शिवम दुबे, संजू सॅमसन यांना संघात समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।